सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना, माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज मस्तपैकी असा झणझणीत खेकड्याचा बेत आहे आणि गुड्डे आल्यापासून खेकडे सारखेच व्हायला लागलेत आमच्या इथं. नसता मी सांगितल्याप्रमाणे की 8-9 महिने खेकडे आणले नव्हते आणि नंतर आणल्यापासून 1-2 आठवडे गेले की लगेच खेकडे आहेत. तर 8-10 दिवसापूर्वीच मी खेकडे बनवले होते आणि त्याची रेसिपी सुद्धा टाकलेली आहे. परत आज मस्तपैकी असं झणझणीत खेकड्याचा बेत आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी सुद्धा दाखवते. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यानंतर लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका हा व्हिडिओ. तर गॅसवरती एका साईडला चिकन शिजायला ठेवलंय. स्नेहा आणि स्वप्नी खेकडे खात नाहीत तर त्यांच्यासाठी चिकन आणलंय. तर आता ते चिकन साईडला ठेवलंय आणि त्याचा थोडासा ठसका उठलाय, मला खोकला यायला लागलाय. तर चला मी खेकड्याची रेसिपी तुम्हाला दाखवते आणि एकदम झटपट असं चिकन सुद्धा बनवलंय. त्याची रेसिपी मला काय दाखवणं झालं नाहीये, मी शिजायला आधीच टाकले. तर इथं मस्तपैकी असं चिकन बनवलंय. ह्याच्यात पाणी बिलकुल ओतलेलं नाही. मी कमी गॅसवरती चिकन शिजायला ठेवलं होतं, थोडंसं पाणी सुटलंय आणि आता हे पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचंय आणि सुक्कं चिकन बनवायचं आहे. रस्सा जर आपण त्याच्यामध्ये ठेवायचा नाही. तर कमी गॅसवरती आणखीन झाकून ठेवते. 10 ते 15 मिनिटात हे पाणी सगळं आटून जाईल आणि चिकनसुद्धा व्यवस्थित शिजेल. तोपर्यंत तुम्हाला मस्तपैकी असा खेकड्याचा झणझणीत रस्सा कसा बनवायचा, कालवण म्हणा, रस्सा म्हणा किंवा खेकडे म्हणा, एकदम झणझणीत असं बनणार आहेत. आणि प्रत्येक वेळेस कालवण मी वेगळं बनवते. इथं डुग्गू आणि गुड्डी सुद्धा आलेले आहेत. कोण आलंय? कोण आहे? कोण आहे सांग? ओ ते नाव नाही सांग. दरवाजा लावा, लावा. चप्पल काढायला लागलाय ना ग आपण. चप्पल काढता येते तुला? हा येते का नाही? मोठा झाला तो आता. बघितली तीच पार्टिकल होता. ती पण काढ. दे तिकडे थैलीत काय ते दे. दे थैलीत काय ते माझ्याकडे दे. डुग्गी दे ना. आ दे. अंड नाहीये, बघू दे काय दे माझ्या. तर गुड्डी इंजेक्शन घ्यायला आली आणि कसलं इंजेक्शन काय नाही ते तुम्हाला नंतर सांगते मी. त्याच्या आधी आपण खेकड्याचं कालवण शिजायला टाकूया आणि नंतर मग निवांत सांगते, ठीक आहे. तर खेकडे धुवायला बराच वेळ लागतो. स्वच्छ खेकडे धुवून घेतले आणि धुवून साईडला ठेवले आणि इथं लगेच आपण मसाला बनवायला सुरुवात करू. कढईमध्ये मी तेल टाकले, त्याच्यामध्ये 2-3 तेजपत्त्याची पानं टाकलेले आहेत, छोटासा दालचिनीचा तुकडा टाकलाय, 2 ते 3 काळी मिरी टाकलेल्या आहे आणि 2-3 लवंगासुद्धा टाकलेल्या आहेत. तो खडा मसाला टाकल्यानंतर चक्री फुलचं 1-2 पाकळ्या अशा होत्या त्या टाकल्यात मी. मोठं चक्री फुल पूर्ण टाकलेलं नाही, 2-3 पाकळ्या टाकल्या त्याच्या. खडा मसाला व्यवस्थित असं थोडंसं परतल्यानंतर लगेच कांदा टाकायचा. कांदासुद्धा थोडासा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची 1-1.5 चमचा पेस्ट टाकायची आहे. प्रत्येक वेळेस सांगितल्यासारखं मी हमेशा तुम्हाला ते सांगते की प्रत्येक वेळेस मी खेकड्याची रेसिपी एकसारखी बनवत नाही, थोडी वेगळी बनवते. तर खायलासुद्धा एकदम चवदार लागते, मस्त लागते. आणि बऱ्याच वेळा तुम्ही माझी रेसिपी बघितली असेल, नसेल बघितली तर नक्की बघा आणि जरी पाठची नाही बघितली तरी ही नक्की एकदा ट्राय करून बघा, ठीक आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित परतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये टाकायचं 1 टमाटर. टमाट्यातले बिया कधी वापरत नाही, धुवून टमाटे घेते, त्यातले बिया वगैरे काढून घेते आणि नंतर मग टमाटर टाकते. आता ह्याच्यामध्ये नॉर्मल जे मसाल्याच्या डब्यामध्ये जे आपले मसाले असतात ना दररोजचे वापरायचे, ते फक्त मसाले टाकायचे आहेत. खूप जास्त मसाले टाकायचे नाही आहेत. हे बघा, टमाटा व्यवस्थित शिजणारच आहे पण त्याच्या आधी थोडेसे मसाले टाकू. सगळ्यात पहिले आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. काळा मसाला जर तुमच्याकडे असेल ना, काळा मसाला एकदम अतिउत्तम असेल तर, आणि नसलं तर काय हरकत नाही, लाल चटणीसुद्धा तुम्ही टाकू शकताय. मी सुद्धा लाल चटणी टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकले आणि लाल चटणी टाकलेली. चटणी तुम्हाला जशी लागेल तशी तुम्ही टाकू शकता, कमी जास्त करू शकताय. तर चटणी टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला टाकायचा. तुम्ही मटन मसाला वापरू शकताय किंवा एव्हरेजचा कोणताही मसाला तुम्ही वापरू शकताय, तो टाकलेला आहे मी. किंवा आगरी कोळी मसाला जो असतो ना तो टाकला ना तरीसुद्धा चालेल, काय हरकत नाही. मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही टाकू शकताय. फक्त किचन किंग वगैरे मसाला असा नका टाकू. तर मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित हलवायचा आहे आणि नंतर थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून मसाला खाली चिटकणार नाही. आता कमी गॅसवरती हा मसाला आपल्याला शिजू द्यायचा आहे. ती पण झाकण ठेवून जेणेकरून मसाल्याला चांगलं तेल सुटेल आणि तोपर्यंत ह्याच्या पण मस्ती बघू. नाही ना नाव कोणाचं?
कोणाचं? माझं आहे. तू काय म्हणतो मला? आखीचा कोण आहे रे तू? गेला पळून तिकडे. तर इथं बघू शकताय मस्तपैकी असा मसाला तयार झालाय. टमाटर सुद्धा व्यवस्थित शिजलंय आणि एकदम मस्त असं तरीदार मसाला तयार झालेला आहे. आणि कालवण सुद्धा तसं तरीदार झणझणीत होणार आहे. जर तुम्ही कधी असं खेकड्याचं कालवण केलं नसेल ना तर एकदा नक्की करा, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत ना गॅस कधी पण कमी ठेवायचा, नाही तर फास्ट गॅस जर ठेवला ना तर मसाला करपून जाईल आणि करपलेल्या मसाल्याची चव लागणार नाही. तर आता काय करायचं आहे, जे खेकडे आहेत ना स्वच्छ धुतलेले ते ह्या मसाल्यामध्ये टाकायचे आहेत. व्यवस्थित हलवून कमी गॅसवरती खेकडे शिजायला ठेवायचे. दुसरं म्हणजे की बरेच जण जो खेकड्याचा पिवळा भाग जो असतो मध्ये खेकडे साफ करताना आपल्याला दिसतो पिवळा भाग खेकड्यांचा, ते सुद्धा टाकतात. ते बरेच जण त्याला तेल म्हणतात, मांद म्हणतात, काय म्हणून ते टाकतात. पण मी कधी टाकत नाही, मला ते आवडत बी नाही, कधी खाल्लं बी नाही मी. जर तुम्ही खातात चाल आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही टाकू शकता, काय हरकत नाही आहे. बरेच जण मी बरेचसे व्हिडिओ बघते, बरेच जण टाकतात सुद्धा. तर इच्छानुसार असतं आपल्याला की तुम्ही टाका किंवा नका टाकू, ठीक आहे. मी टाकत नाही, त्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर जे छोट्या नांग्या होत्या ना त्याचं तुम्ही वाटून रसासुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकताय. पण ज्या छोट्या नांग्या असतात ना त्या मी तव्यावरती मीठ टाकून तेल टाकून भाजलेल्या आहेत, अशाच खायला, ठीक आहे. तर आता व्यवस्थित हलवते आणि कमी गॅसवरती झाकून ठेवते. मसाला मस्तपैकी खेकड्यामध्ये जाईल आणि खेकड्याच्या नांग्यानं मी थोड्याशा चेचून घेतल्या जेणेकरून त्याच्यामध्ये मसाला जाईल. त्याच्यासाठी मोठ्या नांग्या असल्यानं थोड्या चेचून घ्यायच्या, त्याला खूप जास्त चेचायच्या नाही, थोड्या चेचून घ्यायच्या जेणेकरून खाताना सुद्धा व्यवस्थित म्हणजे खाता येतील, सोप्या पडतील खाताना सुद्धा. नाही तर मग खूप जास्त असं कडक राहतं ना तर मग पटकन आपल्याला ते खाता येत नाही आहे. असं गरम पाणी टाकायचं आहे खेकड्याच्या कालवणात, थंड पाणी बिलकुल टाकायचं नाही. पण आता थोड्या वेळानं टाकते, गॅस बंद करते. चिकनसुद्धा तयार झालेलं आहे, पाणी सगळं आटलं आणि ते साईडला उतरून ठेवलं आहे. आता 1-2 भाकरी बनवायच्यात आणि नंतर मग माझं सगळं जेवण तयार होईल. तर आता गॅस कमी केला होता मी खेकडे शिजेपर्यंत, पाणी बिलकुल ओतलं नव्हतं तरीसुद्धा ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी झालेलं आहे. गरम पाणी ताटातलं सुद्धा आता मी ओतते. थंड पाणी कधीही चुकूनही ओतायचं नाही आहे, नसं कालवणाला चवसुद्धा लागणार नाही. थंड पाणी ओतल्यानंतर गरमच पाणी ओतायचं आहे आणि कालवण एवढंच करायचं, मला आणखीन करायचं नाही आहे. तर हे बघा आणखीन झाकून ठेवते 15 ते 20 मिनटं. आत्ता झाकून ठेवलं होतं तोपर्यंत आमच्या ज्यावरती ताई राहतात ना त्या आल्या होत्या, त्यांनी इंजेक्शन देऊन गेला गुड्डीला. तर दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घेतो आणि इंजेक्शन कसलं तर तिला रक्त पातळ होण्यासाठी डॉक्टरने इंजेक्शन घ्यायला लावले. ते 15 दिवस किंवा 1 महिना इंजेक्शन तिला घ्यायला लावलं आहे. तर ती घेण्यासाठी ती येते, दवाखान्यात जात होतो पण दररोज येणं जाणं तिला खूप जास्त असं वैताग वाटायला लागला. तर मनाला आलं तर मग दवाखान्यात जाऊन घेतो, नाही तर मग आमच्या ताईच्या वरी राहतात ज्या सिस्टर आहेत त्या देतात. तर त्यासाठी ती इंजेक्शन घ्यायला आली. तिला म्हणलं जेवण वगैरे कर म्हटलं, इथं तर नको म्हणली. मम्मीने पण घरी खेकडे आणल्यात, मच्छी आणली, तुम्ही घरी जाऊन जेवण करते. तर स्नेहाचा हे होतं क्लास होता, ती गेली होती, आता आली ती पण. असं म्हणतो का सोनू दीदीला? सोनू दीदी आता येत नाही तुझ्यासोबत? नाही येत, नाही येत, नाही येत. तिला विचार येते का मग? नाही म्हण सोनू, नाही येत ना सोनू आता. बघ नाही येत आता तू सोनू. तुझी मम्मीने तुझ जा, जातो बाय कर. इकडं बघून कर, इकडं बघून बाय कर. हा चावी घेऊन चालला होता? हे वांग्या चावी घेऊन चालला होता? नाही मला बाहेर हे करून टाइम घेतली. त्याला पण घेऊन चाललो.